जय श्रीराम. मग बाकी सगळं मजेत ना? आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपली लाल परी घेऊन चाललो होतो सटाणा. क्या कर रहे है यार तू? AKM ला म्हटलं बस झाला आता बालिशपणा, सुधर जरा. याला म्हटलं तुला झालं तरी काय. मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है. आपला फॅन पडून आला होता काल. म्हटलं आता पडलाच आहे तर काहीतरी काम करूनच घेऊ याचं. अभी मजा आएगा ना भिड़ो. दादू म्हणे शॉपिंगला जायचंय. म्हटलं काय अडचण नाही. तो भाऊ म्हणे नंबर सांगा तर म्हणे. दादूला म्हटलं सांग. बस 10 नंबर हो गया. नहीं अभी तो 3 ही हुए. बाकी सगळं जाऊ द्या, कमी पैशांमध्ये जास्त कपडे घेऊन टाकले. दादू तरी म्हणे आपल्याला परवडलं का म्हणे. म्हटलं परवडलं सगळं. दादूला म्हटलं ऊन जरा जास्तच आहे, काहीतरी थंड भात चाल पटकन. दादू म्हणे मी 2 गिल म्हणे. अबे साले जे माफ करना. दादूला म्हटलं तू 2च ग्लासची बोली केली आणि 3रा ग्लास पेतोय. म्हटलं असं चांगलं नाही या गोष्टी. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आपले सगळे कामावरून आपण आलो होतो पेट्रोल पंपवर. म्हटलं इंधन टाकून घेऊ, पुढे बी जायचंय अजून. दादूला म्हटलं आता मला शॉपला सोड पटकन. सटाणामध्ये गर्दी कधी कमी होईल काय माहिती. एक तर ऊन जास्त आहे आणि या गर्दीमुळे अजून जास्त गरम होतं. JCB वाल्याने बस उचलली होती मागून. म्हटलं असं नको करू रे भाऊ, तुमच्या भाऊच्या मोबाईल सोबत दुःखद घटना झाली. असं काही नाही, या भाऊचा होता तो. म्हटलं नीट ठेवत जाय रे. सायंकाळी पंडित आपल्या नवीन बिझनेसच्या ठिकाणी आला होता. म्हटलं काय पाहिजे तुला, पटकन सांग, तात्काळ तुला देऊन टाकतो. या वरूनच काय चालू होतं काय माहिती इकडे. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. बाहेरून खेळून आला आणि त्याच्या तनला त्रास देत होता. म्हटलं त्यांनी जर मनावर घेतलं ना तुझे हाल होऊन जातील. घरी जाताना आपल्या गाडीला इंधन टाकायचं होतं, पण इथं बी इतकी गर्दी होती. इंधन टाकून निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.